एवढा डाव जिंकून का हरावे? महाराजांना म्हटलंय का अभंगामध्ये, डाव कोणता जिंकला? आपण एवढा हारलो आतापर्यंत, एवढ्या येवण्या भोगल्या, एवढा त्रास भोगला, एवढं सारं भोगून आपण डाव जिंकला म्हणजे माणसाचा जन्म मिळाला म्हणजे आपण डाव जिंकला. मग का बरं हारायचं? हारायचं म्हणजे का हारायचं? काहून नामस्मरण करायचं नाही? काहून मार्गाची भक्ती करायची नाही? काहून हाय काही करायची? काहून याचं त्याचं करायचं छुटल्याच्या आडी नाही का? आपण कशाला दुसरीकडे लक्ष द्यायचं? आपला अनमोल वेळ आहे. आपण 24 तास नामस्मरण केलं पाहिजे. माळ घेऊन नामस्मरण केलं पाहिजे. उठता बसता नामस्मरण केलं पाहिजे. मोठ्याला कीर्तन भक्ती म्हणजे नामस्मरण केलं पाहिजे. कीर्तन भक्ती म्हणजे कशी? श्रवण भक्ती म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला सांगते. आता देवा दत्ता नाही देवा मागणे तुझं काय, तुझं नाम तुला सर्व माई. नाही देवा मागणे तुझं काय, तुझ्या नामावर तुला सर्व माई. नको देवा आणि मज काही, तुझ्या मनाची गोडी मला द्यावी. नको देवा आणि मज काही, तुझ्या मनाची गोडी मला द्यावी. नको तुझ्या मनाची गोडी मला द्यावी. नको देवा आणि मज काही, तुझ्या मनाची गोडी मला द्यावी. नको देवा अनेक मज काही, तुझ्या भजनाची गोडी मज द्यावी. भजनाचा छंद लागला, भजनाची आवड निर्माण झाली की सगळं काही प्राप्त होते. म्हणून भजन जास्तीत जास्त करा. देवा दत्ता म्हणा, जय जय आनंद सद्गुरु म्हणा, दिगंबरा येई बा दत्ता म्हणा. हे कीर्तन भक्तीतले मोठे शब्द आहेत, लक्षात घ्या. जे नाम आपण गुरुदेवांपासून घेतो, जे सप्तनाम घेतो किंवा पहिलं नाम कोणाचं असतंय सुरू, कोणाचं दुसरं नाम सुरू असते नाही का, हे जे नाम घेतो हे गुप्त आहे, हे धन आहे. आपण धन सोनं नाणं उघडं ठेवतो का? नाही ना. म्हणून हे नाम झाकून आहे, ते नामही झाकून आहे, ते नामही घ्यायचं आहे आणि वरचं नामही घ्यायचं आहे. कीर्तन भक्ती म्हणजे कीर्तन मला येत आहे. आणि एकटीच कीर्तन करत नाही, कीर्तन भक्ती तुमच्यातही आहे. नवविधा भक्तींपैकी कीर्तन भक्ती तुम्ही करू शकता. कीर्तन भक्ती कसं? आपलं नाम आपल्याला ऐकू येईल. मोठ्यानं जे आपण नामस्मरण करतो किंवा मोठ्यानं धावाडी नंतर पद आरती वगैरे म्हणतो किंवा नामस्मरण मोठ्यानं म्हणतो, ती कीर्तन भक्ती झाली. आणि ऐका, आता मी म्हणत आहे तुम्ही ऐकता, तुमची श्रवण भक्ती झाली. कीर्तन श्रवण आणि चिंतन त्याच्यावर